नमस्कार. मी विपुल खर्डीकर, रेकी ऊर्जा उपचार व संमोहन तज्ञ. मागील 17 वर्षापासून हजारो पेशंटला रेकी ऊर्जा उपचार व संमोहनाच्या माध्यमातून आम्ही मदत केलेली आहे. आज फेसबुक व इंस्टाग्राम या ठिकाणी आमची जाहिरात बघून अनेक लोकांचे आम्हाला फोन आणि मेसेजेस येत आहेत की रेकी ऊर्जा उपचार व संमोहन उपचार याबद्दल अजून माहिती द्या, ती कशी केली जाते त्याबद्दल माहिती द्या. त्याबद्दल माहिती करून देण्यासाठीच हा छोटासा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच या व्हिडिओला जर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकलं तर तुमचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरे सापडतील व तुमच्या शंकांचे निरसन होईल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. धन्यवाद. ऊर्जा उपचार ही समजून घेण्यासाठी आपल्याला ऊर्जा उपचार होते कुठे किंवा ऊर्जा उपचार कोणत्या भागांवर दिले जाते हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला आपल्या जीवनाला किंवा आपल्या शरीराला 3 विभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी डिवाइड केलेला आहे. त्यातील सर्वात पहिला भाग जो आहे तो आहे आत्मा, जो काही एक्सपिरियन्स घेण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेला आहे. दुसरा भाग आहे ऊर्जा शरीर, ज्याला अनेक लोक मन या नावाने सुद्धा संबोधतात. व तिसरं भौतिक शरीर. भौतिक शरीर हे डोळ्यांना दिसतं, त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवणं अतिशय सोपं आहे आणि अनेक लोक त्याच्यावर उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापरही करतात. ऊर्जा शरीर किंवा मन याबद्दल अनेक लोकांना कन्फ्युजन असतं. ते कुठे आहे, ते कसं कार्य करतं याबद्दल लोकांना व्यवस्थित माहिती नसते. आत्मा हा आहे, परंतु अनेक लोक तो कुठे आहे, तो काय कार्य करतो याबद्दलही त्यांना शंका असतात. जेव्हा व्यक्ती थोडासा आध्यात्मिक होतो त्यानंतर त्याला आत्म्याबद्दल अतिशय जास्त माहिती मिळायला लागते व तो त्याच्यावरही विश्वास ठेवायला लागतो. परंतु मन ही जी संकल्पना आहे याबद्दल अनेक लोकांना कन्फ्युजन असतं व कायम ते राहतं. ज्यावेळेस आम्ही ऊर्जा उपचार करतो तर ह्या मनावर सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं, कारण की त्याला आम्ही ऊर्जा शरीर म्हणतो. आत्मा आणि भौतिक शरीर यांच्यामधील तो दुवा आहे असं जरी तुम्ही समजले तरी चालेल. कारण की आत्मा हा भौतिक शरीराशी डायरेक्टली बोलू शकत नाही. तो जे काही माहिती आपल्या भौतिक शरीराला पोहोचवतो ती सर्व काही ऊर्जा शरीरामार्फतच दिली जाते. आता जर ऊर्जा शरीराबद्दल आपल्याला माहिती बघायची असेल तर ऊर्जा शरीर हे अदृश्य स्वरूपात किंवा सूक्ष्म स्वरूपात आहे आणि त्याच्यासाठी आता क्रिलियन फोटोग्राफी याची मदत घेतली जाते आणि त्याद्वारे अशा प्रकारचे फोटोज आता काढले जात आहे. अनेक लोकांना याच्याबद्दल जर समजून घेण्याचं असेल तर क्रिलियन फोटोग्राफी किंवा ऑरा फोटोग्राफी याबद्दलही ते माहिती घेऊ शकता आहे. या फोटोद्वारे तुम्हाला एक गोष्ट मला समजून सांगायची आहे की हे जे काही शरीर आहेत हे सूक्ष्म स्वरूपात असले तरी ते वेगवेगळ्या व्हायब्रेशनला हलत असतात आणि ते ज्यावेळेस वेगवेगळ्या व्हायब्रेशन्सला हलतात त्यावेळेस एक वलय ते आपल्या आजूबाजूला तयार करतात आणि हे वलय आपल्याला नेहमी गुरु आणि महात्म्यांच्या फोटोमध्ये एका व्हाईट कलरच्या स्वरूपात दाखवण्यात येतं. परंतु हे फक्त त्यांनाच नसून एका सर्वसामान्य माणसापासून तो देवापर्यंत सर्वांनाच हे वलय त्या ठिकाणी असतं. आपण त्याला औराही त्या ठिकाणी म्हणतो. ज्यावेळेस ऊर्जा शरीरांची गोष्ट येते तर ऊर्जा शरीर जे आहे ते भौतिक शरीराला चिटकून 1 इंचापासून 6 इंचापर्यंत विस्तारलेलं असतं. याचे वेगवेगळे भाग आहेत. त्याचा पहिला जो भाग आहे फोटोमध्ये तुम्ही बघितलं तर फर्स्ट लेवल म्हणजे इथेरिक असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे इथेरिक लेवल दुसरं तिसरं काही नसून तुमच्या भौतिक शरीराचाच एक मिरर इमेज आहे असं तुम्ही समजू शकता. परंतु ते सूक्ष्म स्वरूपात आहे. जे काही आज तुमच्या भौतिक शरीरात घडतं आहे ते ह्या सूक्ष्म शरीरात आधीपासूनच घडलेलं त्या ठिकाणी असतं. जर तुमचं सूक्ष्म शरीर आजारी पडलं तरच तुमचं भौतिक शरीरही त्या ठिकाणी आजारी पडतं. याचा अर्थ ज्यावेळेस तुम्हाला कोणताही आजार होतो तो आजार सर्वप्रथम इथेरिक बॉडीमध्ये झालेला असतो आणि जर तुम्ही ह्या इथेरिक बॉडीला व्यवस्थित ठेवू शकले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा आजार हा टाळू शकता. दुसरं शरीर जर तुम्ही बघितलं तर ते इमोशनल बॉडी ह्या नावाने लिहिलं गेलेलं आहे. भावनामय शरीर, भावनिक आजार किंवा भावना या ठिकाणून रेग्युलेट केल्या जातात. ज्या वेळेसही इमोशनल बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेजेस तयार होतात त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याच्या भावनेमध्ये कोणत्या तरी अडचणींची निर्मिती झाल्यासारखं जाणवतं. भावना त्याच्या रेग्युलेट होत नाही, अडकलेल्यासारख्या वाटतात. त्यानंतर तिसरं शरीर जे आहे ते आहे मेंटल बॉडी, ज्या ठिकाणी तुमचे विचार तयार होतात आणि विचार तुमच्या पूर्ण शरीरामध्ये रेग्युलेट केले जातात. ज्यावेळेस कोणत्याही विचारांची अडचण तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते तर ती अडचण तुमच्या मेंटल बॉडीमधून तयार झालेली असते. पुढील शरीर आहे ॲस्ट्रल बॉडी, ज्यांना आठवणींचं शरीर सुद्धा म्हटलं जातं.
या ठिकाणी तयार झालेली ऊर्जा जर ब्लॉक झाली किंवा ती रेग्युलेट होणं थांबलं, तर आपल्याला ह्या जन्मातील तसेच मागच्या जन्मातील आठवणी भेडसावायला लागतात. त्याच्यातून विविध प्रॉब्लेम्स तयार होतात व ते सॉल्व्ह होत नाही. पुढे टेम्पलेट, सिलेटिक आणि कॅज्युअल अशा हायर इथेरिक बॉडीज आहेत, जे आपल्या आत्म्याशी थेट जोडलेले असतात. आत्म्याचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे समजतं. आपलं जीवन कसं जगावं, आपण कोणते अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, हे सर्व काही आत्माच आपल्या मनाला सांगतो आणि मन आपल्या शरीराकडून त्या गोष्टी पूर्ण करून घेण्यासाठी कार्य करून घेते. मग अशा प्रकारे हे 7 या ठिकाणी ऊर्जा शरीर आहेत आणि ह्या 7 ऊर्जा शरीरांना ऊर्जा पुरवण्यासाठी त्या ठिकाणी सप्तचक्रांची निर्मिती केली गेलेली आहे. ज्या पद्धतीने आपण भौतिक स्वरूपामध्ये ऑक्सिजन ह्या वायूचा वापर करून आपल्या शरीराला जगवतो, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या सकारात्मक ऊर्जा ह्या सप्तचक्रांद्वारे आपल्या ऊर्जा शरीरांना पोहोचवल्या जातात. आता हे सप्तचक्र जे आहे आपल्या शरीराला ज्यावेळेस ऊर्जा पुरवतात आणि हे संतुलित असतात, तर आपलं जीवन जे आहे ते नियमित आणि व्यवस्थितपणे चालतं. परंतु जर काही कारणास्तव तुमच्या ऊर्जा शरीरामध्ये नकारात्मकता आली, ती तुमच्या विचारांनी येऊ शकते आहे, ती तुमच्या वातावरणातून येऊ शकते आहे, ती तुमच्या घरातून येऊ शकते आहे, ती इतर व्यक्तींकडून येऊ शकते. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या ऊर्जा शरीराला त्या ठिकाणी अफेक्ट करू शकतात. आपल्याला ते तपासण्याचं मेकॅनिझम माहिती आहे, म्हणून आपण तुमचं ऊर्जा शरीर स्थिर आहे की अस्थिर आहे, तुमच्या ऊर्जा शरीरात किती नकारात्मकता आहे, ती कुठून येते आहे, या सर्व गोष्टी तपासतो. आणि जर तुमचं ऊर्जा शरीर हे दूषित असेल, तर त्याला शुद्ध करण्याचं आपण काम त्या ठिकाणी करतो. सर, तुमच्या ऊर्जा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आली, तर ती सर्वात पहिले तुमच्या चक्रांमध्ये जाते आणि चक्रांमधून ती तुमच्या ऊर्जा शरीरात जाते. ऊर्जा शरीरामध्ये जे अडथळे निर्माण होत आहे, ते अडथळे निर्माण होत असताना साधारणतः 6 महिने ते 1 वर्ष कालावधी जो आहे तो त्यांना ऊर्जा शरीरातून भौतिक शरीरात येण्यासाठी लागतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार जो तुम्हाला जाणवतो आहे, तो काही एका दिवसात तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही, तर त्याला फार वेळ त्या ठिकाणी लागतो. ऊर्जा शरीरातील अडथळे एक सामान्य माणूस आपल्या झोपेद्वारे दूर करत असतो. होय, हे खरं आहे, की जी झोप आहे तीच सर्वात मोठी हीलर आहे. तुमची झोपच सर्वात मोठं औषध तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही रोज रात्री गाढ झोपता आहात, तर तुम्ही कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होतात. परंतु आजच्या काळात इम्युनिटी ही प्रत्येक व्यक्तीची वीक आहे. त्यामुळे त्यांना औषधोपचाराची मदत नक्कीच घ्यावी लागते. परंतु कितीही औषध उपचार घेतले तरी सुद्धा जे बरं करणारी गोष्ट आहे ते तुमचं शरीर स्वतःहून स्वतःला बरं करणारच आहे. त्यामुळे ही झोप रेग्युलेट होणं फार गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर अनेक आजारांमध्ये झोपच सर्वात पहिले डिस्टर्ब केली जाते आणि त्यानंतरच विविध प्रकारच्या अडचणी त्यांच्या जीवनात येतात. तर मग आपण रेकीद्वारे कशी मदत त्या लोकांना करतो याबद्दलही थोडी माहिती आपण घेऊयात. ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला ऊर्जा तपासणीसाठी बोलवतो, त्यावेळेस त्यांच्या सप्तचक्रांची ऊर्जा ही तपासली जाते. कोणतं चक्र बॅलन्स आहे, कोणतं चक्र इम्बॅलन्स आहे, त्यांचा ऑरा किती नकारात्मक ऊर्जेने भरला गेलेला आहे, ती नकारात्मक ऊर्जा कुठून येते आहे, अशा विविध गोष्टींची माहिती त्या ठिकाणी जमा केली जाते. यानंतर त्यावर उपचार करत असताना रेकी, प्राणिक हिलिंग, सोल हिलिंग, क्रिस्टल थेरपी, संमोहन अशा विविध पद्धतींचा वापर आपण करू शकतो आहे. तो कसा करावा, किती घ्यावा याबद्दलही पेशंटला पूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी देत असतो. एकदा पेशंटनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू केली, की त्याच्या शरीरात असलेली सर्व नकारात्मकता बाहेर काढण्याचे काम केले जाते. जी काही तुमच्या ऊर्जा शरीरात नकारात्मकता आहे, ती एकदा तुमच्या शरीरातून पूर्णपणे नष्ट केल्या गेल्यास तुमच्या भौतिक शरीरावर दिसणारे त्याचे इम्प्रेशन पूर्णपणे बरे होतात. याचाच अर्थ तुम्हाला असलेले शारीरिक, तुम्हाला असलेले मानसिक, तुम्हाला असलेले भावनिक, आठवणींचे आजार त्यांचे कारणांसहित पूर्णपणे बरे केले जातात. म्हणूनच जर तुम्ही एखाद्या आजाराशी भेडसावत असाल, जो अनेक वर्षांपासून तुमच्या शरीरात आहे, ज्याचा कोणत्याही प्रकारे डायग्नोसिस होत नाही आहे किंवा वारंवार त्याच्यावर उपचार तुम्ही घेतायत परंतु ते बरे होत नाहीये, अशा वेळेस ही ऊर्जा उपचार पद्धत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते. जर तुम्हाला स्वतःसाठी किंवा तुमच्या आप्तजनांसाठी ऊर्जा उपचार किंवा संमोहनाची थेरपी करून घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी प्राथमिक ऊर्जा तपासणीसाठी तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट करू शकता. जेल रोड नाशिक रोड व कॉलेज रोड नाशिक या ठिकाणी आमचे सेंटर्स आहेत.
अर्ध्या तासाचा कालावधी हा तुमच्या चक्रांची, तुमच्या ऊर्जेची तपासणीसाठी लागणारा वेळ आहे. म्हणून अर्ध्या तासाची अपॉइंटमेंट ही तुम्हाला दिली जाते. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क केल्यास तुम्हाला सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जिथे मी उपलब्ध आहे त्या ठिकाणची अपॉइंटमेंट दिली जाईल. तर त्वरा करा आणि लवकरच आपले आजार पूर्ण बरे करण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद.